नमस्कार मित्रांनो, आज आपण 60 सेकंदात जाणून घेऊया त्र्यंबकेश्वरांची अद्भुत कथा. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले गोदावरी नदीच्या उगमस्थानानं पवित्र झालेले आणि भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हेच आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर. पुराणानुसार इथेच गौतम ऋषींचा आश्रम होता. एकदा त्या भागात भयंकर दुष्काळ पडला, पण ऋषींच्या तपश्चर्येमुळे त्यांच्या आश्रमात अन्न पाण्याची कमतरता भासली नाही. हे पाहून काही ऋषींना मत्सर झाला आणि त्यांनी कपटाने एक रोगी गाय त्यांच्या वाटेत सोडली. चुकून ती गाय मृत्युमुखी पडली आणि ऋषींवर ब्रह्महत्येचा आरोप झाला. हा दोष दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शिवची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन शिवांनी येथे प्रगट होऊन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा अवतार केला आणि त्यांच्याच आवाहनाने गंगा माता पृथ्वीवर अवतरल्या. जिथे गंगाजल प्रथम पडलं तेच आजचं कुशावर्त तीर्थ. इथूनच गोदावरी नदीचा प्रवाह सुरू झाला. आजचं भव्य मंदिर पेशवा नानासाहेबांनी 18व्या शतकात बांधलं. काळ्या दगडाची वस्तू, 3 मुखांचं शिवलिंग म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशचे दर्शन सगळंच भक्तीची अनुभूती देतं. त्र्यंबकेश्वर म्हणजेच एकाच ठिकाणी इतिहास, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जा.